दिसती ना ती झेलम नदी आहे. झेलम, चिनाब और जम्मू में निकलती है तवी. ये झेलम, चिनाब, तवी. चिनाब जो है वो भी पाकिस्तान जाती है. जो ये है झेलम, इसकी शुरुआत होती है कश्मीर से ही एंड लास्ट में ये उरी से होते हुए पाकिस्तान चली जाती है. उरी, हाँ ये तो पिक्चर है ना उरी. उरी सर्जिकल स्ट्राइक. और जो पहलगाम से रिवर आती है वो भी आकर इसी में मिल जाती है और उसका नाम है लिदर रिवर. और जो क्या नाम है? लिदर. लिदर. ये अच्छा. जो आती है यहाँ से सोनमर्ग से, उसको कहते हैं सिंध रिवर. वो भी आके इसी में मिल जाती है. जो आपके वहाँ बाहर भी है हिंदुस्तान में भी. ते सर्व रिव्हरची माहिती सांगताय आता ते हिने तर सांगताय. सिंधू. मराठीतून मी नंतर सांगते. सिंधू नदी, नाव तर नदींची माहिती असते. यहीं पर ये अटैक हुआ. पुलवामा अटॅक झाला होता ना. पुलवामा अटॅक झाला तो इथे झालं होतं. या इथे झालं होतं सेम. आम्ही जो बघतोय ड्रायफ्रुट्स वगैरे सर्व. जावेद काकांनी आम्हाला इथे थांबवलं. या इथे ड्रायफ्रुट्सचं तुम्हाला नाव दाखवते. इथे सर्व ड्रायफ्रुट्स भेटतात. तुम्हाला दाखवते असं मी सगळं दाखवलंय. तर ह्या भैयांकडून घ्या. बरं भैया आपका कार्ड दिखाओ. हे कार्ड आहे. होम डिलिव्हरी पण करतात ते. आणि त्यांचं इंस्टाग्रामचं पेज वगैरे मी ते सगळं तुम्हाला दाखवेल. हां मतलब यांच्याकडून तुम्ही नक्की घ्या. थँक्यू भैया. शॉप आहे ते मी तुम्हाला दाखवते. इथे नक्कीच घ्या तुम्ही. ते हे शॉप आहे ते. कोयला और गर्म पानी करना, उबालना, फिर जीरा मसाला डालना, फिर इलायची और केसर और हनी. अच्छा और निकल के कहाँ से हो? फिर ड्राई डालना और फिर कहवा इस गिलास में लगाना. और ये किस चीज का है बना हुआ? ये समोर. हाँ कश्मीरी ये समोर उसको बोलते हैं कापर. अच्छा कापर ये ना है. पिया आहे. थँक्यू भैया. आता आम्ही पहिल्यामध्ये जे जे पॉईंट आहे ते करायला जाणार आहे. इथं आवाज खूप आहे त्याच्यामुळे आवाज येत नसेल माझा. पण आता आम्ही इकडचे पॉईंट्स वगैरे बघायला चाललोय. बाहेर बघू शकता किती छान आहे. आणि पाठीमागची बघा. हाय करा. एक्सपिरियन्स कसा आहे तुमचा? मस्त खूप छान. काही लोकांनी दाबून नाश्ता केलाय, काही लोकांनी दाबून नाश्ता नाही केलाय. त्याच्यामुळे आवाज त्यांची अडकत आहे. आबशार पार्क नाव आहे याचं. व्ह्यू बघा तुम्ही. हो गया पानी. शार हो गई ये पार्क. पार्क. आबशार पार्क. पॉईंटला आल्यावर हे सर्व पॉईंट्स येते. पॅकेजेस काय पॅकेजेस साईडला दिसतंय. घोड्यांचं पॅकेज येते. तुम्ही किती पॅकेज येतात त्याच्यावरती तुम्हाला सांगतात कोणते कोणते पॉईंट तुम्हाला फिरवणार आहे. ते 4 पॉईंट आम्ही घेतलेले जे फोटोमध्ये दिसत आहेत ते खालचे नॉर्मल आहे. काही त्याच्यामध्ये वॉटरफॉल आणि ते लेक बंद आहे. बाकीचे पण बंद आहे. बाकीच्या वरती 4 इथे घोडे आहेत. आता घोड्यांवरती जायचं. घोडा इकडे सारे बाकीचे घोडे वरती जायचं आहे. त्या साईडला बघू शकता किती घोडे आहे. हे सर्व घोडे किती घोडे आहेत बघा. इकडे बघ. ओ इकडे 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 जायचं. तिकडे इकडे. आमचा हा घोडा आणि आम्ही चाललोय वरती बघू शकता. आणि एक मेन म्हणजे की तुम्ही कुठे पण जाताल ना, तर इथे तुम्ही कुठे पण काश्मीरमध्ये घोडा वगैरे करताल ना, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला बार्गेनिंग खूप महत्त्वाची आहे. बार्गेनिंग इतकी महत्त्वाची आहे. किती छान फुल आहे, किती मस्त आहे. बघा कसं आहे अडचणीचं त्या घोड्याला. किती अवघडीचं रस्ता आहे.
आवाज नहीं सुनता है। हाँ, मैडम पकड़ो। ये रस्सी त्याचा घोडा जास्त पळत उड्यावरच चालला होता. हा त्या अक्षयचा घोडा कायम असं इकडे तिकडे पळत असतो. दुसऱ्याच ग्रुप मध्ये घुसत असतो. इसका घोडा मतलब त्याचा घोडा इकडे तिकडे पळत राहतो. लांब लांब कुठे कुठे घुसत राहतो. किती छान छान नाही गोट्या बसतो असतो. अच्छी गाठ ठोकवत. काय बोलताय त्यांचं त्यांनाच कळत आहे. छान view आहे. अभी हमारा घोड़ा हो रहा है चलना. चल अरे बुलबुल तुम कर सकती हो. नजारा बघा किती छान आहे. बुलबुल आप कर सकते हो. तुम कर सकती हो. कर सकती हो बुलबुल तुम. किती छान आहे बघा रस्ते बघा. बुलबुल आप कर सकती हो. आवाज बघा नेचरचा किती छान आवाज येतोय. आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसते नाही माहिती. आणि ही जागा बघा कशी. त्या जागेतून हा घोडा चालतोय म्हणजे विचार करा तुम्ही कसं चालत असं ना. कशी जागा आहे ना. तर ही बघा कशी जागा आहे. म्हणजे माणूस चालतो किती अवघड. धीरे से भाई. हाँ मेरी बुलबुल अच्छी है. माझी बुलबुल चांगली आहे. किती डेंजर याच्यातून चालती. ही एकटी बाकी सगळे मागे तिकडे पाठीमागे तुम कर सकती हो बुलबुल. धीरे धीरे कैसे बोलते हैं कश्मीरी में. देखा मेरी बुलबुल सबसे अच्छी. ते ऑटोमॅटिक थांबतात बघ ना. ही व्ह्यू बघ किती छान आहे. ये कौन सा है. क्या है ये? है ना. हाँ तो कश्मीर वैली बोलते हैं. माउंटेन के भाषा में पता सुनने का सही आचरण मंदिर ढलने. इकडे बघ. एक टोपी आली का. आवडीचे. किती छान आहे बघा. वातावरण किती मस्त आहे. आराम से बुलबुल. तुम्ही आवाज ऐकू शकताय किती पाण्याचा आवाज येतोय. त्याला तहान लागली. तहान लागली त्याला. किती छान आहे बघा व्ह्यू. आवाज ऐकताय का तुम्ही. किती म्हणजे किती पाण्याचा आवाज येतोय. जल्दी नाही हमें बुलबुल. कोई बात नाही. होत आहे ठेवलाय मी धरलेलं आहे. हां तर मी काय सांगत होते. तुम्ही कुठे पण घोडा वगैरे करत असताल ना कुठे पण इथं कारण की प्रत्येक ठिकाणी घोडा करावाच लागतो. कारण की इथे तुम्ही बाय कार बाय वॉक काही जाऊ शकत नाही. तुम्हाला घोडा हा करणं गरजेचंच आहे. जर तुम्हाला इथलचा आनंद घ्यायचा असेल सर्व ज्या गोष्टी आहेत ज्या पॉईंट्स आहेत त्यासाठी तुम्हाला घोडा करणे खूप गरजेचं आहे. पण त्यासाठी तुम्हाला
त्या जे घोडेवाले आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला बार्गेनिंग करणं खूप गरजेचं आहे. कारण की ते काही पण म्हणजे ते पर पर्सन आम्हाला आता जे आहे ते पर पर्सन आम्हाला 8,000 सांगत होतं. पण आम्ही बार्गेनिंग वगैरे करून सर्व व्यवस्थित करून घेतलं. त्याच्यामुळे बार्गेनिंग इज अ मस्ट, खूप महत्त्वाची बार्गेनिंग. आणि तुम्ही बार्गेनिंग करणारे नसताल तर मग जे पैसे येतो तुम्ही देऊ शकता. पण इथे जो एकदम चिकट बार्गेनिंगवाला असतो ना तोच इथे टिकतो. बाकी मग ज्याचे बार्गेनिंग करणार नाही त्याचे पैसे गेले. किती छान आहे, म्हणजे प्रत्येक पॉईंट खूप मस्त आहे. प्रत्येक पॉईंट एक काहीतरी विशेष आहे त्याच्यामध्ये. बघा तुम्ही किती छान. झाड माहिती असेल ना त्याची वेळ. आणि हे जे तुम्ही इथे टेंट बघताय ना ते 6 महिने तिथे राहतात आणि बाकी 6 महिने इथे बर्फ पडतो. तर ते मग जम्मूला जातात निघून, तिकडे ते बाकीचे काम वगैरे करतात आणि परत इथे येतात. म्हणजे बघा किती म्हणजे जायचं यायचं किती कष्ट आहे त्यांना सुद्धा. बघा इथं किती कडेला डायरेक्ट खाली. हा तुम्हाला रस्ता दिसत असेल की किती डेंजर रस्ता आहे. ओ माय गॉड. आराम से बुलबुल. पण मी तुम्हाला सगळं दाखवते इथलचं. म्हणजे बघा की ज्यांना असं फोबिया असेल, भीती वाटत असेल त्यांनी तर मी तर म्हणेल की येऊच नका. ज्यांना खूपच भीती वाटत असेल ना, कारण की येणार भीती वाटणार, 100% भीती वाटणार. कारण की असे डेंजर रोड आहे, अशा जागा तुम्ही बघू शकता ना की काय डेंजर रस्ता आहे. अवघड आहे. ज्यांना भीती वाटते ना त्यांनी तर मी तर म्हणून येऊच नका. पण जे खतरो की खिलाडी असतील त्यांनी तर नक्कीच यावं. ज्यांना एक्सपिरियन्स घ्यायचा असेल त्यांनी 100% यावं. काहीच जे तुम्ही बघत असताल की मिनी स्वित्झर्लंड बोलतात की काश्मीरमध्ये मिनी स्वित्झर्लंड आहे. तर त्यासाठी तुम्हाला एवढं सर्व पार करून यावं लागतं तर तुम्हाला ते मिनी स्वित्झर्लंड दिसत. तसं तुम्हाला ते मिनी स्वित्झर्लंड असं खालून आले, हां तुम्हाला बघायचं तुम्ही आले असं नाही दिसणार. तुम्हाला त्यासाठी वरती थांबा. हां तर त्यासाठी तुम्हाला वरती यावं लागेल. तेव्हा तुम्हाला काय ते मिनी स्वित्झर्लंड मग कळेल. आता मी सुद्धा पाहिलेलं आहे. आता आम्ही एवढं आलो आहे वरती त्यासाठीच आलो आहे बघायला मिनी स्वित्झर्लंड. बघूया जर खरंच सॅटिस्फाय झाले मी तुम्हाला मी नक्की सांगेल की कसं आहे. अशा प्रकारे आम्ही मिनी स्वित्झर्लंडचे जे पॉईंट आहे तिथे पोहोचलेलो आहोत. आणि सगळं इच्छामुळे झालं आहे, बुलबुलमुळे. तर तिने मला इथे आणलेलं आहे तर मी खरंच तिची आभारी आहे. तिने एवढं कष्ट करून एवढे खडस्तर खाडी रस्ता वगैरे पार करून मला इथे आणलेलं. खरंच यार मानलं राहीला. थँक्यू. 35 रुपये तिकीट आहे आतमध्येचं. आणि आता हा मला पॉईंट लागतो. इथेच तिकीट पॉईंट आहे. 35 रुपये आहे आणि चिल्ड्रनचे 15 रुपये आहे. तुम्हाला दाखवतो मिनी स्वित्झर्लंड. चला का हे आहे मिनी स्वित्झर्लंड बोलतात तिथे. ते घर वगैरे दुसरीकडे आहे. किती छान किती छान व्ह्यू तुम्हाला मी दाखवते. बघू शकता किती छान व्ह्यू. चालत त्यांना सांगा मिनी स्वित्झर्लंड आहे मिनी स्वित्झर्लंड आहे. किती छान आहे. बघू शकता तुम्ही किती छान आहे. बसून घेतलं त्यांचं. आता झिपलाईन करायला चाललेलं आम्ही. झिपलाईन नॉर्मली सगळीकडेच करतो आम्ही. झिपलाईन कुठे सोडत नाही. आणि इथे व्ह्यूमुळे झिपलाईन करतो. आणि फर्स्ट टाइम मी तर करतेच नाही. आणि फर्स्ट टाइम हे सुद्धा झिपलाईन करणार आहे. कसं वाटतंय? मस्त वाटतं. भीती नाही वाटते का आता यावेळेस? नाही हाईट कमी ना. हाईट काय आहे? छोटे बच्चे हो क्या? Are you ready? Ready? You can do it. हे पहिल्यांदा करताय. म्हणजे टाईट करून थोडं. हे टाईट करून. ते बघ. काय नाही होत. त्याला नको धरू आहे वरती. नाही
सो आमचं आता सगळं बघून झालं. म्हणजे आम्ही जवळ सकाळी आलो होतो आणि आता खाली चाललो. तर इतकं छान वाटतं इथं. मी असं तुम्हाला सांगू शकत नाही शब्दामध्ये. जेव्हा तुम्ही स्वतः येताल इथे तेव्हा तुम्हाला समजेल की किती छान आहे. अरे खूपच छान, खूपच. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. आणि आधीची व्हिडिओ तुम्ही बघतच असता. आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणता पार्ट आवडला, म्हणजे तुम्हाला कोणतं आवडलं हे ठिकाण ते मला नक्की सांगा. त्याच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती आणि तिथलचे तुम्हाला मी गाईड टूर सर्वांची माहिती देईन. तुम्ही फक्त मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणाची माहिती पाहिजे नाही आणि कोणाचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे पाहिजे. मी सगळं देईन तुम्हाला. छान आहे इथे, खूप छान आहे. आणि आम्ही म्हणजे इतका मी इथलचं काढण्यामध्ये दंग आहे ना, त्याच्यामध्ये मी जास्त व्हिडिओ फोटो काही काढलेले नाही आहे. आम्ही काढले पण नॉर्मल काढलं आहे आणि तुम्हाला त्याची माहिती दिलीच मी ऑलमोस्ट सगळी. हे मिनी स्वित्झर्लंड म्हणतात. इतकं छान आहे ना, मी तर म्हणेन जिंदगीमध्ये एकदा जरी तुम्ही इथे या, नक्की या. इवन ऑन द क्या बोल बोला. पृथ्वीवरचा स्वर्ग मला काश्मीर म्हणतात. इवन ऑन द अर्थ. चला एकतरी डायलॉग झाला आहे कोणता तरी. फुल भारी, फुल म्हणजे सगळे लोक आले. नाही भैया, अरे हां केसरचं एक सांगायचं राहिलं. आम्ही केसर घेतलं ते तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. मी जे तुम्हाला शॉप दाखवलं होतं तिथेच केसर घ्या. कारण की बाकीकडे जे आहेत केसर ते सर्व क्या हुआ. स्वित्झर्लंडमध्ये किती छान आहे बघा. बलीला जाण्यासाठी गाडी करावं लागतात. इथे सर्व प्राईज वगैरे. इथं ते टॅक्सी म्हणजे आपल्या गाड्या असतात ज्या मोठ्या ट्रॅव्हल्स वगैरे त्या नाही जात तिथे. तर आपल्याला इथे इन्वॉ वगैरे करावं लागतात. तर त्या गाड्याने जावं लागतं. ते लोकल गाड्या आपले टूर. ऐकताय तुम्ही? चितळे दूध बघा, चितळे दूध बघून घ्या. चितळे दूध. आता आम्ही आलेलो आहोत अरुणवालीला. तर तुम्ही बघू शकता रोड कसा आहे. अशा रोडने जायचं आहे आम्हाला. आवाज छान फक्त बघू शकतो. सध्या तरी एवढं बघा. बाकीचे मी शॉर्ट्समध्ये टाकेल त्यामध्ये बघा. कारण की आता मला सुद्धा एन्जॉय करायचं आहे. पण मी तुम्हाला जेवढं दाखवते तेवढं दाखवलेलं आहे. आणि सांगा मला कसं वाटतं. बाकी तुम्ही सर्व शॉर्ट्समध्ये बघा. तर आम्ही आता आमची प्रियंका बघा. आणि आम्ही आता सर्व करून ॲक्च्युली माझा मोबाईल आणि यांचा मोबाईल, आमच्या दोघांचे मोबाईल डिस्चार्ज झाले. आता मी ह्या अक्षयचा मोबाईल घेतलेला आहे. त्याचा पण 18% आहे. पण मला व्हिडिओ काढायचा होता. मी त्याचा घेतला. आता त्याचा पण सांगणार आहे लवकरच. टाकत्या त्याचा मोबाईल घेतला. तर मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगते आजचा आमचा. हा ते जे वरती आम्ही स्वित्झर्लंड वगैरे गेलो होतो ना, तर विषय काय झाला तिथं ना म्हणतात आपल्याला ते 4 पॉईंट दाखवणारे वगैरे. पण जे मेन फक्त मेन त्यांचे 4 पॉईंट असतात. त्याच्यातला एकच मेन असतो तो म्हणजे स्वित्झर्लंड. बाकीचे पण मेन असतात. पण ते काय करतात घोड्यावरतूनच दाखवतात आपल्याला. खाली उतरून देत नाही. घोड्यावरतूनच काय बघायचं होतं, खाली उतरून नाही काय करायचं. त्याच्यामुळे तुम्ही येताल तर मी तर म्हणेन की तुम्ही फक्त मिनी स्वित्झर्लंडचंच पॅकेज घ्या. बाकीचे ते ऑटोमॅटिक चालता रूटला दिसतातच. एवढं काही खास नाही. बाकीच्या पण काहीच गरज नाही तुम्हाला पैसे घालायची. कारण की ते उतरूनच देत नाही तिथे. त्याच्यामुळे गरज तुम्ही बघताय किती छान आहे. तुम्ही बघा किती छान आहे. किती मस्त आहे. किती छान आहे. तुम्ही बघू शकता. हां, जे आता आम्ही अरू व्हॅलीमध्ये आलो ना त्यामधलाच एक पॉईंट आहे हा. आणि ह्या साईडला पण तुम्ही बघू शकता. ह्या साईडला पाणी आहे. या साईडवरून पाणी येते आणि ह्या साईडनी पाणी जाते. पण तुम्ही पाठीमागचं नेचर बघा किती छान आहे. तुम्हाला मी तिकडचं पण दाखव. चल रे तिकडे बघू.
बघताय किती छान आहे बघा या साईडला. इकडे बघा, मी तुम्हाला दाखवलं होतं ना, आवाज आहे का आवाज, किती छान आहे सीन बघा तुम्ही, आवाज. तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता किती छान आहे, किती छान आहे. या साईडला पण बघा, आणि तुम्ही आवाज सुद्धा ऐकू शकताय पाण्याचे, किती आवाज येते खळखळ खळखळ. आणि पाठीमागचं व्ह्यू बघा किती छान आहे. आता बेता व्हॅलीमध्ये आलेलो आहे आम्ही. हे बघा गर्दी बघा, गर्दी. मोठी गाडी आली व्हॅलीचं तिकीट आहे, तिकीट पण दाखवतो तुम्हाला आम्ही. 100 रुपये तिकीट असं आहे. चला आतमध्ये. असं आहे बेता व्हॅली. आतमध्ये बघूया कसं आहे. त्याला पैसे वसूल, व्हिडिओ पण ते पण पैसे पण काढला आम्ही. हाय गाईज, बाय बाय. बकरे बघा, बकरे. बकरी बकरी दाखवतो तुम्हाला मी. आलेला आहे आता बेता व्हॅलीला. तर बेता व्हॅली का नाव पडलं तर इथे पिक्चर झाला होता बेता, म्हणून याला बेता व्हॅली नाव पडलेले आहे. बघू शकतो, छान आहे. ओके.